जय जगदंब. आपण भागवत विद्यापीठाच्या सत्संगधारामध्ये आध्यात्मिक चिंतन करत आहोत, परमार्थिक चिंतन करत आहोत. यात सत्संगधारामध्ये आजचा विषय आहे सकारात्मक विचार. आजच्या काळामध्ये सकारात्मक विचाराला फार प्राधान्य आहे, फार महत्त्व आहे. सध्याचं युग हे ताणतणावाचं युग आहे. समाजामध्ये द्वेष, क्रोध, तिरस्कार, टेन्शन, संयमाचा अभाव, नैराश्य, विफलता या सगळ्या गोष्टी आज आम्हाला पाहायला मिळतात. हे जे टेन्शन आहे, संयमाचा अभाव आहे, नैराश्य आहे, निगेटिव्हिटी आहे, हे सगळं कमकुवत मनोवृत्तीचं लक्षण आहे. आणि याचा परिणाम नैराश्यता आलं की विफलता येते, विफलता आल्यानंतर त्यातून अघटित काहीतरी घडतं. आज समाजामध्ये आम्ही बघतो शेतकरी निराश होऊन आत्महत्या करत आहेत, तरुण मंडळी नोकरी मिळत नाही, बेकारी, आर्थिक परिस्थिती यामुळे आत्महत्या करत आहेत. पण या सगळ्यावरती आत्महत्या हा उपाय नाही. मुख्यतः आम्ही विचार करायला पाहिजे की कशामुळे आमच्या मनामध्ये असले विचार येतात. आणि हे सगळे कुविचार येण्याचं कारण जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आमची सकारात्मक विचार करण्याची पातळी कमी झाली आहे, वृत्ती कमी झाली. आम्ही कोणती गोष्ट सकारात्मक विचारून बघत नाही त्याच्याकडे. आमच्यामध्ये एकदम निगेटिव्हिटी निर्माण होती, नकारात्मक विचार निर्माण होतात. तर नकारात्मक विचारांमधून मग ताणतणाव होतो. मग काय द्वेष, क्रोध, तिरस्कार, टेन्शन. आणि हे सगळं का घडतं तर आमच्यामध्ये संयमाचा अभाव आहे. संयम फार कमी झालेला आहे. आणि संयम कमी होणं म्हणजे मनाची कमकुवत वृत्ती. ज्याचा संयम चांगला आहे त्याचं मन चांगलं, लक्षात ठेवा. म्हणून हा सगळा मनाचा खेळ. आणि मग त्या मनाला जर तुम्ही सकारात्मक विचाराची जर सवय लावली तर निश्चित आम्हाला नैराश्य येणार नाही, ताणतणाव निर्माण होणार नाही. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही आनंदाने जीवन जगू. परिस्थिती अनुकूल प्रतिकूल असू शकते जीवनामध्ये, चढ उतार येत असतात. पण या चढ उतार जीवनात आला तरी त्यावेळेस सकारात्मक विचार करायचा. आणि सकारात्मक विचार करून मनातलं जे काही टेन्शन नाही, विचार आहेत, अविचार आहेत, कुविचार आहेत, ते सगळे नाहीसे करावे. आणि त्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सकारात्मक विचार. आता या नकारात्मक विचाराचं या सगळ्याचं मुख्य कारण काय आहे? टेन्शनचं, ताणतणावाचं, संयमाचा अभाव होण्याचं कारण म्हणजे आमच्या मनातले नकारात्मक विचार, निगेटिव्हिटी, नैराश्य. आणि म्हणून शास्त्र सांगतं की यावर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही सकारात्मक विचार करा. पण ज्ञानी लोकांना नैराश्य लवकर येत नाही. जो खरा सुज्ञ आहे, ज्ञानी आहे, त्याच्या हातून आत्महत्या होणार नाही. त्याच्या हातातून टोकाची भूमिका मन घेणार नाही. काय कारण त्याचं कारण असं आहे की हे ज्ञानी लोक हे जाणतात की हे जगतच मिथ्या आहे. मग या मिथ्या जगतातील सुख खरं का नाही, कुठून आलं? हे का शाश्वत सुख आहे का? हे खरं सुख आहे का? अहो, ज्या सुखाची आम्ही अपेक्षा करतो ते सुख देणारे पदार्थच जर शाश्वत नाहीत तर कशाकरता टेन्शन घ्यायचं, कशाकरता ताणतणाव निर्माण करायचा? आणि अशा सुखाकरता कशाला आपण टेन्शन घ्यायचं? ज्यांची मनोवृत्ती कमकुवत आहे, ज्यांना या गोष्टीचं ज्ञान नाही, असे कमकुवत मनोवृत्तीचे लोक या नकारात्मक विचाराकडे त्याचे शिकार होतात. आणि ज्ञानी लोक कधीच हा विचार करणार नाहीत. जो ज्ञानी आहे तो विचार करतो की सकारात्मक विचार म्हणजे जय आहे आणि नकारात्मक विचार म्हणजे पराजय आहे. सकारात्मक विचार म्हणजे यश आहे आणि नकारात्मक विचार म्हणजे अपयश आहे. कशाला मग त्याचा विचार करायचा? सकारात्मक विचारांना आमची समृद्धी होणार आहे, उन्नती होणार आहे, परंतु नकारात्मक विचारांना आमची अधोगती होणार आहे. सकारात्मक विचार हे विजयाकडे नेतात, तर नकारात्मक विचार हे पराजयाकडे नेतात, नैराश्य निर्माण करतात.
आणि म्हणून यासाठी आमच्या मनाची, आमच्या विचाराची सकारात्मक जडणघडण होणं फार महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाचं लक्षात घ्यावं बघा माणसाने, की तुमच्या आमच्या हाती काय आहे? आमच्या हाती काही नाही. करता करता तो परमात्मा परमेश्वर हे साधं झाडाचं पान त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. मग कशाला आम्ही विनाकारण नकारात्मक विचार करायचा, सकारात्मक विचार करायचा, त्याचं टेन्शन घ्यायचं, त्याचं चिंतन करायचं आणि मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण करायची. मनात निगेटिव्हिटी, नैराश्य निर्माण झालं की काम, क्रोध, मद, मोह, लोभ वाढतात आणि मन कमकुवत होत होत खंगत जातं आणि त्याच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते. म्हणून एक लक्षात ठेवावं की तुमच्या आमच्या काही हातात नाही. आणि एक करता करता परमात्मा असल्यामुळे तुम्ही जरी काही ठरवलं तर तसं होत नसतं. हो, हे माणसाने विचार करायला पाहिजे की मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. बाबा तुझ्या काही हातात नाही, ते सगळे त्याच्या हातात. बघा, एक पावसाळ्याचे दिवस होते. एका पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय झालं की एका भिकाऱ्याला, बिचाऱ्याला अंगामध्ये खूप सर्दी झाली होती, ताप होता. आज 7 दिवस झाले सतत पाऊस पडत होता. 7 दिवस झड लागली होती पावसाची. आणि त्यानं विचार केला की आपण ज्या ठिकाणी रात्री झोपतो, मुक्काम करतो, त्या सगळ्या जागेवरती आज परिस्थिती अशी आहे की कुठंच कोरडी जागा नाही. सगळीकडे ओलं चिंब झाले, खालून पाणी येऊ लागलं, पृथ्वीला पाझर फुटला होता, एवढा पाऊस झाला. आपण झोपतो त्या ठिकाणी सगळीकडे ओली जागा असल्यामुळे त्यामुळे आपल्याला जास्त सर्दीनं बाधलं. आज उद्या जर आपल्याला कुठं जर कोरड्या जागी जर आज रात्रभर जर आपण नाही झोपलो तर निश्चय आपण उद्या फार मोठे आजारी पडू असं त्याच्या मनात विचार आला आणि कोरडी जागा तो शोधण्याचा विचार करू लागला. आता कुठे कोरडी जागा मिळणार? एका झाडाखाली उभा असताना सहज त्याचं लक्ष गेलं, समोर गोल पाटी होती, पोलीस स्टेशन अमुक अमुक. एका पोलीस ठाण्याची पाठी होती आणि यानं विचार केला की अरे आपल्याला इथं कोरडी जागा मिळेल, रात्रभर इथं आपल्याला मुक्काम करता येईल. पण इथं मुक्काम करण्यासाठी काहीतरी आपल्याला गुन्हेगारी करावं लागेल. बरं, आपली तर इच्छा नाही कोणाचं पाकिट मारावं किंवा काही करावं, परंतु कमीत कमी या जागेवर इथं जाण्यासाठी आपल्याला तेवढं काम करावं लागेल. म्हणून या पोलीस स्टेशनच्या समोरून जाणाऱ्या येणाऱ्या कोणाच तरी आपण खिशाला पाकिटाला हात लावू. तो चोर चोर म्हणून ओरडेल, समोर बसलेला कॉन्स्टेबल आपल्याला आतमध्ये टाकेल, 2 दंडे मारेल, रात्रभर झोप होईल, संपलं. सकाळी हाकलून देईल. काय आपल्या झोप? असा विचार केला आणि तो त्या झाडाखाली उभा राहिला. तर गंमत काय झाली की 15-20 मिनटं झाली त्यानं पाहिलं, 7:30 पावणे 8ची वेळ होती रात्रीची. कोणी त्या रस्त्यानं चिठ पाखरू नाही, पावसाची रिपरिप चालू होती. काय करावं म्हटलं, बाबा आता 15 मिनटं झाली मी इथं उभा आहे झाडाखाली, पण कोणी प्रवासी या रस्त्यावर येत नाही, पथिक या रस्त्यावर येत नाही, पांथस्थ या रस्त्यावर येत नाही. तेवढ्यात त्यानं दुरूनच पाहिलं, एक आजीबाई छत्री घेऊन येऊ लागली. नऊवार नेसलेली आजीबाई आपल्या त्या पोलीस स्टेशनजवळ आली की यानं ठरवली तिची छत्री ओढायची. छत्री ओढली की ती एक चोर चोर म्हणून ओरडेल आणि समोरचा पोलीस आपल्याला मध्ये टाकून देईल, रात्रभर झोप होईल. सकाळी पाहते, सांगू त्याला की माझा असा असा हेतू होता, मग बाबा मी छत्री ओढली, खरंच येते सांगू, 2 टप्पू मारून हाकलून देईल, असा विचार केला त्याने. आणि आजीबाईजवळ येतात त्यांनी ती छत्री ओढली. आता छत्री ओढल्यानंतर आजीबाईनं चोर चोर म्हणून ओरडायला हवं होतं. आजीबाई नाही ओरडल्या. आजीबाई भलतं काही वेगळंच बोलून गेल्या. आजीबाई काय म्हणाल्या, नाही बाबा नाही, मी चोरूनच आणली, आता माझं काय घर दूर आहे का, हे का समोरचंच घर माझं आहे, नाही तुला गरज येतं घेऊन जा. बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या, काहीच नाही. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. तुम्ही ठरवता एक त्याप्रमाणे घडत नसतं. आजीबाई जेव्हा देवदर्शनाला गेल्या तेव्हा पावसाची रिपरिप चालू होती. घरून छत्र्यांचं विसरल्या होत्या. आता कसं जावं, काय करावं, आपण घरापर्यंत जाऊन भिजतो, अशा विचारात त्या तिथं बाकड्यावर बसून राहिल्या. बसल्यानंतर एक ग्रस्त आला, त्याने तिथं छत्री ठेवली, दर्शन घेतलं. आजीबाईला हे माहीत होतं की त्या दर्शनाची जी प्रदक्षिणा आहे ही बरीच दूरवर आहे, तोपर्यंत आपण छत्री घेऊन इथून पसार होऊ शकतो. त्यानं नमस्कार केला आणि प्रदक्षिणाला तो ओवाळला की आजीबाई पटकन आल्या, छत्री उचलली बाहेर निघाल्या. आणि म्हणून याने जेव्हा छत्री घेतली तेव्हा आजीबाई म्हणल्या, नाही बाबा नाही, मला काय करायचं, मी चोरून आणली, काय माझी नाहीच.
शेवटी बिचाराला काही त्या पोलीस स्टेशनहून सोपारी मिळाली नाही. मग तुमच्या आमच्या हातात काहीच नाही ना. सांगितलं साधं झाडाचं पान त्या ईश्वराच्या इच्छेशिवाय हालत नाही. मग कशाला आपण टेन्शन घ्यायचं आणि कशाला ताणतणाव निर्माण करून कशाला नैराश्य वृत्तीनं वागायचं. एक लक्ष ठेवायचे, करता करिता परमात्मा परमेश्वर आहे आणि जो होते ते त्याच्या इच्छेनंच होते. तुमच्या आमच्या इच्छेनं काही होत नाही. हां, भगवंतावर सोपून द्या. करता करिता राम आहे, संपलं. एक राजाने एक प्रधान होता, पहा गंमत तुम्हाला सांगतो. आणि त्या राजेसाहेबाच्या बोटाला पट्टी बांधून ते दरबारात आले आणि त्यांनी विचारलं, रायसाहेब काय झाले? अरे म्हणले काय करा म्हणले, आज ते छान सुंदर सुंदर म्हणले ते सफरचंद पाहिले आणि चाकू घेऊन माझ्या मनात इच्छा झाली एक कापून पाहू. म्हणून कापायला गेलो तर तो उडालं आणि बोटावर लागलं आणि बोट कापलं. आता ह्या प्रधानाचं एक वैशिष्ट्य होतं की त्याच्या मुखातून एक पालुपत बाहेर पडायचं, जो होता है अच्छा होता है खुदा के मर्जी से होता है. आता तो प्रधान तसं म्हणून गेला. राजाला राग आला. राजा म्हणला, अरे माझं बोटाचं रक्त गेलं, मला त्रास व्हायला आणि तू म्हणतो देवाच्या इच्छेनं झालं. तुला जर जेलमध्ये टाकलं तू हेच म्हणशील का? म्हणला, महाराज माझ्या जर भगवंताची इच्छा असेल माझं चांगलं व्हावं तर भगवंत तुम्हाला बुद्धी देईल जेलमध्ये टाका म्हणून. कारण माझा विश्वास आहे जो होता है अच्छा होता है खुदा की मर्जी से होता है. और राजानं रागानं त्याला जेलमध्ये टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी राजेसाहेब शिकारीला गेले. शिकारीला जे 2-4 सोबती होते त्यांचा प्रधानाचा राजेसाहेबाचा तरी एकत्र बसणं उठणं असल्यामुळे ते बरोबरच राहायचे नेहमी. त्यांचे घोडे दोघांची शिकारीला गेले. पण हे बरोबरचे नसल्यामुळं हे राजाला भिवून दुरून चालू लागले. आणि त्यामुळे काय झालं, राजा एकीकडे गेला आणि हे एकीकडे गेले. रस्ता चुकला. राजा चुकला. एका आदिवासी लोकांच्या राज्यात गेला. त्यांनी त्याला राजाला पकडलं, बांधून टाकलं एका झोपडीमध्ये, अंगावरचे दागदागिने काढून घेतले. आता राजाला राग आला. अरे म्हणला, प्रधान जे म्हणाला ते जो होता है अच्छा होता है खुदा की म्हणजे हे होण्यासाठी माझं बोट कापलं का? प्रधानाचा तो त्यांना राग येऊ लागला. काही क्षणामध्ये राजानं पाहिलं त्या ठिकाणच्या समोरच्या त्या मंदिरामध्ये ते सगळे आदिवासी आपल्या अंगाला जे ते झाडाचे पानं वगैरे येऊन दिवट्या घेऊन नाचू लागले. नाचता राजाच्या लक्षात आलं की आपल्याला बकरीचा बळी केला असावा, नक्कीच आपल्याला बळी देणार असतील. आणि बरोबर 12च्या सुमारास 2 लोक आले. त्यांनी राजाच्या अंगावर एक बकेटभर पाणी टाकलं, अंगावर झेंडूची माळ घातली आणि दोन्ही कुंडून राजाला त्या शूळस्थळी नेलं. आता मधून पुरोहित आले आणि पुरोहितानं त्या राजाला खालून वरपर्यंत पाहिलं. राजाच्या लक्षात आलं आपलं बळी देणार म्हणून. पण खालून वरपर्यंत पाहिल्यानं नखशिकांत पाहिल्यानंतर त्यानं पाहिलं त्याच्या बोटाला जखम होती. त्या बँडेला त्यानं झटका मारताच रक्ताची धार लागली. पुरोहित मोठ्यानं ओरडले, ऐसा गंदा नहीं चलेगा, ऐसा गंदा नहीं चलेगा, हमारे देवी को ऐसा नहीं चलता, ये पहले किसी ने तो भी काटे वाला है, देव छोड़ के हकालतो. दिलं राजाला सोडून, दुसरा लाव. आणि दुसरा बळी आणण्यासाठी ते गेले. राजाकडे पळत आल्यानंतर पाहतो तो पूर्ण कपडे अंगावर नाहीत, काही नाही, तशा अवस्थेमध्ये मध्ये कंपाऊंडवरून उडी मारून मध्ये गेला. राणीनं चोर मग ओरडायला सुरू केली. त्यानं राणीचं तोंड दाबून धरलं आणि बोट दाखवलं. तेव्हा राणीला कळालं, अरे. मग तिने विचार काय ही अवस्था. मग त्यांनी सगळी हकीकत सांगितली. आधी मला प्रधानाला जाऊन सोडू द्या, कारण जो होता है अच्छा होता है खुदा की मर्जीश होत आहे. आज जर माझं बोट कापलेलं नसतं तर माझा जीव गेला असता, बळी झाला असता माझा. पण प्रधानाच्या म्हणण्याप्रमाणे खरंच भगवंतानं कृपा केली, मी वाचलो आणि प्रधानाला विनाकारण मी कारागृहात टाकलं. असं म्हणून तो राजा काही शिपायाचा आला आणि प्रधानाची माफी मागू लागला. प्रधानाने सांगितलं, कशामुळे माफी मागता? नाही म्हणणे, तुला मी विनाकारण जेलमध्ये टाकले. त्याने सांगितलं, अजिबात नाही, माझा विश्वास आहे जो होता है अच्छा होता है खुदा के मर्जीशी होता है. माझ्या भगवंताच्या माझ्या रामरायाची इच्छा होती की माझं चांगलं व्हावं. राजेसाहेब जरा विचार करा, तुमच्याबरोबर मी जर शिकारी आलो असतो तर आपण दोघंही बरोबर राहिलो असतो. दोघांना त्या आदिवासी लोकांनी पकडलं असतं. तुम्ही गंदे, तुमचं बोट कापले म्हणून तुम्ही सुटले असते, मी चांगला म्हणून माझा तिथं बळी गेला असता. म्हणून जो होता है अच्छा होता है खुदा की मर्जी से होता है. म्हणून सगळ्यात सोपं टेन्शन मुक्त जीवन जगायचं असेल तर सगळं रामावर जबाबदारी सोपून द्या. जे होतं आहे ते ईश्वराच्या कृपेने होतं आणि ते चांगलंच होतं असा विचार करा आणि आलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदानं जीवन जगा. बघा, याला म्हणतात सकारात्मक विचार. एकदा राजाकडे एक ज्योतिषी आला आणि त्या ज्योतिषीने राजाचं भविष्य सांगितलं. राजाला म्हणलं, अरे बापरे, म्हणलं काय राहायचं, एवढा खडतर हात आहे, असा हात मी पाहिलाच नाही. म्हणला, अहो म्हणला, तुमच्यासमोर तुमचा मुलगा मरणार, तुमचा नातू मरणार, तुमचा पंतू मरणार, किती तुम्हाला दुःख पचवावं लागेल.
राजाला रागच आला, राजानं त्याला कारागृहात टाकलं. दुसरा ज्योतिष बोलावला आणि त्या दुसऱ्या ज्योतिषानं हात पाहिला. तो मला, राजेसाहेब काय तुमचा हात आहे, एवढा जबरदस्त हात मी पाहिलाच नाही. अहो काय तुमची ती आयुष्य रेषा, काय ती धनरेषा राजेसाहेब, अहो तुम्ही 100, 200, 300, 400, अहो तुम्ही 300-400 वर्षे जगणार आहात आणि मस्तपैकी सत्ता संपत्तीचा ऐश्वर मस्त उपभोग घेणार आहात म्हणून. 4 पिढ्याचं सुख तुम्ही पाहणार आहात. 4 पिढ्याचं सुखदुःख पाहणं हे तुमच्या नशिबात आहे. केवढं मोठं आयुष्य आहे, वा वा रायसाहेब, एवढा सुंदर हात मी कुठं पाहिलाच नाही. असं म्हणले की राजानं गळ्यातला कंठा काढला आणि त्याच्या गळ्यात घातला. आता थोडा विचार करा, दोन्ही भविष्यामध्ये काय फरक आहे? दोन्ही भविष्यात काही फरक नाही. त्यानं जे सांगितले की राजेसाहेब तुम्हाला किती दुःख भोगावं लागेल, मुलगा गेल्याचं, नातू गेल्याचं, पंतू गेल्याचं. अहो जर राजा 400 वर्ष जगणार आहे, एवढं मोठं त्याचं ऐश्वर आहे, एवढं मोठं सुखदुःख त्याला पाहायला मिळणार, म्हणजे 400 वर्ष तो जगणार, म्हणजे साधारणतः कलियुगात 100 वर्षाचं आयुष्य म्हणलं तर 4 पिढ्या त्याच्यासमोर गारद होणार ना. मग पहिल्या ज्योतिषकारानं सांगितलेलं आणि यानं सांगितलेलं फरक काय होता? फक्त फरक हा होता की पहिल्या ज्योतिषकारानं बोलताना नकारात्मक विचारातून बोलला आणि दुसरा ज्योतिषकार बोलताना सकारात्मक विचारातून बोलला. सकारात्मक विचारातून बोलल्यामुळं बघा माणसाचं मन बदलतं. नकारात्मक विचार पहिला बोलल्यामुळे त्याचं मन बदललं, त्याने जेलमध्ये टाकलं. तोच विचार सकारात्मक दृष्टिकोन सांगितल्यामुळं लगेच त्याला त्याच्या गळ्यात कंठा घातला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जीवनामध्ये खूप ताणतणावाचं युग आहे सध्याचं कलियुग. म्हणजे तमोगुण रजोगुण मोठ्या प्रमाणात प्रबल होणार आहे आणि त्यामुळे अशा वेळेस सकारात्मक विचार करा आणि आनंदानं जीवन जगा. जय श्रीराम.